भाजप सध्या 46 जागांसह आघाडीवर आहे। 46 हा बहुमताचा तिथला मॅजिक फिगर आहे। विशेष म्हणजे सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर तासाभरात काँग्रेसने 62 जागांसह हरियाणात आघाडी घेतली होती आणि भाजपला केवळ 17 जागांवर आघाडी होती। त्यामुळे हरियाणामध्ये भाजपचा सुपडा साफ होतोय की काय अशी शक्यता होती आणि हरियाणामध्ये काँग्रेसची लाट आहे की काय असे निष्कर्ष काढण्यात तेवढ्यात गेल्या तासाभरात पूर्णतः उलटफेर झालेल्या हरियाणामध्ये आणि भाजपने जोरदार मुसंडी मारली। नक्कीच तर हरियाणामध्ये काँग्रेसने विजय जल्लोषाला देखील सुरुवात केलेली होती। काँग्रेसच्या कार्यालयामध्ये जिलेबी वाटायला सुरुवात झालेली होती, ढोल ताशे वाजताना पाहायला मिळत होते। मात्र आता कुठेतरी हे चित्र बदलतं आहे। हरियाणा काँग्रेसमध्ये सध्या शांतता पाहायला मिळते। काय अवस्था होणार, त्रिशंकू स्थिती निर्माण होणार का, याकडे आता सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलेलं आहे। कारण या ठिकाणचं गणित आपण पाहतोय, काँग्रेस 37, भाजप 46 तर इतरांच्या वाट्याला 7 जागा आणि जम्मू काश्मीरमध्ये आपण पाहतोय एनसी आणि काँग्रेस 47 जागांवर आघाडीवर आहे, भाजप 28 जागांवर तर पीडीपी मात्र 2014 मध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेला पीडीपी आता केवळ 4 जागांवर येऊन ठेपला। जम्मू काश्मीरमधली निवडणूक सुद्धा अतिशय महत्त्वाची, कारण 370 कलम हटवल्यानंतरची जम्मू काश्मीरमधली ही पहिली निवडणूक आहे। त्यामुळे या निवडणुकीत नेमकी कोण बाजी मारणार, ही निवडणूक कशा पद्धतीने पार पडणार याकडे सगळ्या देशाचं लक्ष होतं। 3 टप्प्यांमध्ये निवडणूक झाली होती आणि त्यात मतदानाचा टक्का देखील चांगला होता। त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये आता फारशी आकडेमोड बघायला मिळत नाही आहे। नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने जिथे सकाळपासून आघाडी घेतली आहे हीच आघाडी अजूनही कायम आहे। तिथला सुद्धा बहुमताचा आकडा 46 आहे। 47 जागांनंतर 47 जागांसह नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस ही आघाडीवर आहे। भाजप 28 जागांवर आघाडीवर आहे तर पीडीपीची केवळ 1 जागा सध्या वाढलेली दिसते आहे। 4 ठिकाणी पीडीपीचे उमेदवार हे सध्या आघाडीवर आहे। नक्कीच तर जम्मू काश्मीरमध्ये जर आपण एनसी आणि काँग्रेस यांची फोडाफोड केली तर या ठिकाणी नॅशनल कॉन्फरन्स ओमर अब्दुल्ला यांची 39 जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस या ठिकाणी 8 जागांवर आघाडीवर पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी मागच्या निवडणुकीपेक्षा काँग्रेसला खऱ्या अर्थाने या ठिकाणी फटका बसताना पाहायला मिळतोय। मात्र काँग्रेसची रणनीती या ठिकाणी त्यांना विजयाकडे घेऊन जाताना दिसते, कारण नॅशनल कॉन्फरन्स सोबत त्यांनी केलेली युती आणि त्याचाच परिणाम आपल्याला कुठेतरी पाहायला मिळतोय। कारण नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची युती सध्या 47 जागांवर आघाडीवर आहे। भाजपला सुद्धा या ठिकाणी फायदा होताना दिसतोय। 25 जागांवर भाजप होती ती आता 28 जागांवर गेलेली आहे। सर्वात मोठा फटका हा महबूबा मुफ्ती यांच्या पीडीपीला बसला। हरियाणामध्ये 46 जागांवर भाजपचे उमेदवार हे आघाडीवर आहेत। 12 जागा अशा आहेत जिथे अवघ्या काहीशे मतांचा फरक आहे काँग्रेस आणि भाजप उमेदवारांमध्ये। काँग्रेसला आता 37 जागा सध्या मिळताना दिसत आहेत। 37 जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत। एकूण जागा आहेत 90, बहुमताचा आकडा आहे 46 जो भाजपने सध्या तरी गाठलेला आहे। त्यामुळे केवळ आता 7 ते 8 मतांचा फरक, 7 ते 8 जागांचा फरक दिसतोय भाजप आणि काँग्रेसमध्ये। हरियाणात काँग्रेस 37 जागांवर आता आघाडीवर आहे। नक्कीच तर भाजप या ठिकाणी हरियाणामध्ये आपण पाहतोय बहुमताचा आकडा त्यांनी घातलेला आहे 46 जागांवर सध्या भाजप आघाडीवर आहे। काँग्रेस 37 जागांवर आघाडीवर आहे। मागच्या निवडणुकीपेक्षा प्रत्येक म्हणजे काँग्रेस असेल भाजप असेल यांना 6 जागांचा फायदा होताना दिसतोय, कारण मागच्या निवडणुकीमध्ये भाजप 40 जागा होत्या तर काँग्रेस 31 जागांवर होती आणि आता या ठिकाणी काँग्रेस 37 जागांवर तर भाजप 46 जागांवर आपल्याला पाहायला मिळते। सर्वात मोठा फटका हा तिथल्या स्थानिक पक्षाला अर्थात जेजेपीला बसताना दिसतोय। सध्याचे गणित पाहायचं झालं तर